निवडणुका झाल्या, निकाल लागले, मात्र याच निकालावरून सामान्य जनतेला काय वाटतंय याचा आम्ही वेध घेतलाय। पुण्यातल्या काही नागरिकांकडनं सरकारकडनं काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात। राज्यात राजकारणाचा पारा भडकला असला तरीही पुण्यात मात्र थंडीची लाट आली आहे। आज पुण्यात 8.8 असा पारा झाला आहे आणि त्यातच सगळे पुणेकर एवढ्या थंडीत देखील व्यायामाला प्राधान्य देताना दिसतात। अनेक पुणेकर आहेत। आपण कोथरूडच्या एका बागेत आहोत। अनेक पुणेकर या ठिकाणी सकाळीच उठून व्यायामाच्या तयारीत आहे आणि यांच्यात राजकीय गप्पा असू देत किंवा बाकीच्या सगळ्या गप्पा देखील आपल्याला रंगताना दिसतात। आपल्यासोबत हे सगळेजण आहेत। दादा, व्यायाम करतायत, थंडी पडतीये, राजकारणाचा पण पारा भडकलाय, काय वाटतंय नेमकी राजकारणाबद्दल आणि या आताच्या सगळ्या सिनेरिओबद्दल? बराच उशीर झालेला आहे। जनतेने त्यांना निवडून देऊन 3-4 दिवस झालेले आहेत। तातडीने सरकार स्थापन करावं आणि जनतेच्या प्रश्नाला हात घालावा। मुख्यमंत्री कोण व्हावा हे जनतेने त्यांना दिलेलं आहे। त्यांनी ठरवायला वेळ का लागतोय हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे तातडीने ठरवावं। कोणीही ठरवला तरी जनता काय नाकारणार नाही। जनतेची कामं व्हायला पाहिजे एवढीच आमची इच्छा। विधानसभेचा निकाल असा अपेक्षितच नव्हता, जर असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। काय वाटतं या निकालाबद्दल? ईव्हीएम वर सगळे आरोप करतात। ईव्हीएमचे जे आरोप आहेत माझ्या हिशोबाने ते तर चुकीचे आहेतच आणि निकालाबद्दल आम्ही खुश आहेत। ते ठीक आहे, लँडस्लाईड विक्री झाली, एवढी अपेक्षित नव्हती, तरी पण ही सरकार अपेक्षित होती आम्हाला। हो 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 100%। तुम्हाला काय वाटतं? नेमकं बीजेपी तर सरकार परत येणार हे माहिती होतं आणि ते आलं परत बहुमताने। पुरुषांसाठीची एक मागणी कोणती असेल जर सरकार स्थापन? मागणी अशी आहे की लवकर तरुण मुलांचे लग्न व्हावेत। तरुण मुलांचे लग्न होत नाहीत। काही आमदार म्हणाले की आम्ही आता लग्न पण लावून देऊ, तर हे जर केलं तर लाडके भाऊ खुश होतील। सॉरी, पण कोणते आमदार असं म्हणाले? आता माझ्या लक्षात नाही, पण एक आमदार असं म्हणालेत की मी शेतकऱ्यांची तरुण मुलांची मी लग्न लावून देईन असं ते म्हणालेत। असं जर झालं तर आमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल, त्यांची लग्न होतील। अहो, रिक्षावाले 30-40 रुपये कमवून फ्लॅट बांधतात, मग आपल्याला काम करायला नको? हां, तुम्ही जर असं म्हटलं की महिलासारखं आम्हाला बसून द्या तर हे अत्यंत चुकीचं आहे। तरुण रक्त जे आहे ते सळसळलं पाहिजे, ते खळखळून चालत नाही। तरुण रक्त आहे ते सळसळलं पाहिजे, ते खळखळून चालत नाही। आणि अख्ख्या या सगळ्या कोथरूडकरांना म्हणू देत किंवा पुणेकरांना देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री हवेत आणि त्यासोबतच तरुणांची बेरोजगारी तर मिटावीच, पण तरुणांची लग्न देखील व्हावी अशी या सगळ्यांची अपेक्षा आहेत सरकारकडनं आणि या अपेक्षा पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण देखील बाळगूयात। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।